नमस्कार, सारिका करडे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका। त्या लाडक्या बहिणीकडून होणार वसुली नक्की काय प्रकार आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याच्या खात्यातून कोणत्याही प्रकारची रक्कम कापू नये असे राज्य सरकारने बजावून देखील बँकांनी कापल्याचे समोर आलेले आहेत। त्यामुळे सरकारने आता थेट रिझर्व्ह बँकेकडेच धाव घेतलेली आहे। त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना अपात्र असतानाही अर्ज भरून पैसे घेतल्याचे तसेच सरकारी योजनेचा दुहेरी लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी बुधवारी राज्यातील महिला व बाल विकास अधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याच्या 3000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत। मात्र ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यातून न काढता येणे, कर्जाच्या थकीत हप्त्यामध्ये जमा झालेली वळती करून घेणे असे प्रकार उघड झालेले आहेत। त्यामुळे महिला लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे चित्र राज्यात ठिकठिकाणी तक्रारी येत आहेत। महिलांच्या तक्रारी येत आहेत। म्हणजे ज्यांचे थकीत खाते आहेत, मिनिमम बॅलन्स न ठेवलेल्या महिलांच्या खात्यातून बँकांनी पैसे कपात केलेले आहे। लाडकी बहीण योजनेच्या रकमेतून कोणत्याही प्रकारचे पैसे कापू नये अशी सूचना महिला बाल विकास विभागाने दिलेली आहे। बँकांना केली होती, तरीही अनेक ठिकाणी पैसे कापणे सुरूच असून तशा तक्रारी आल्या असल्याचे महिला व बाल विकास अधिकाऱ्याच्या बैठकीत सांगितले आहे। त्यावर आता संदर्भात थेट RBI पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला आहे। ज्यांचे पैसे कापले गेले आहेत त्यांना बँकांनी पुन्हा पैसे देण्याची विनंती केलेली आहे। मुळशी तालुक्यातील एका पुरुष व्यक्तीने, ज्याचे नाव प्रीतम आहे, त्याने लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरून लाभ मिळालेला आहे। छाननीमध्ये हे बाब उघडकीस आल्याने महिला व बाल कल्याण विभागाकडून त्या व्यक्तीवर कारवाई केली जाणार आहे। पुरुषी असे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची घटना आता पुण्यामध्येही